राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन. श्रीकांत दोंदे हत्या प्रकरण. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पामध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे यांच्या हत्या प्रकरणी गुरुवारी शिवसेना तसंच विविध आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत नगर मनमाड महामार्गावरील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी 1.5 तास होऊनही न आल्यानं आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे आणि कामगार कल्याण अधिकारी डॉक्टर ओगले यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून परिस्थितीही शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलसचिवांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावं अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानं काही काळ यामध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर कुलसचिवांच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपामध्ये प्रशासनामार्फत सहाय्यक कुलसचिव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबियासह आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारलं. निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित स्तरावर पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. तसंच श्रीकांत दोंदे हे कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य असल्यानं त्यांच्या कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदत देण्याबरोबरच एका पात्र सदस्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कायमस्वरूपी नोकरी देऊन कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणीही निवेदनातनं करण्यात आली. दरम्यान आंदोलनामुळं नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक त्यानंतर पूर्ववत करण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24 राहुरी.